टीव्ही सत्यमेव व्रतम। इसापूर धरणाच्या जलाशयातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या शेनोडी या गावापासून शेनोडी रामवाडी ही उपसा सिंचन योजना प्रस्तावित केलेली आहे। इसापूर जलाशयातून यापूर्वीच्या मंजूर उपसा सिंचन योजना या कार्यान्वित नसल्यामुळे त्या योजनांचे मंजूर पाणी 8.87 दलघमी पैकी 4.92 दलघमी, 8.87 ते 3.95 दलघमी व धर्माबाद शाखा कालव्याच्या अंतर्गत शहरीकरणामुळे वितरिकांचे एकूण 854.0 हे लाभ क्षेत्र वगळल्यामुळे उपलब्ध होणारे 6.33 दलघमी पाणी असे एकूण 11.25 दलघमी 4.92 प्लस 6.33 पाणी प्रस्तावित शेनोडी रामवाडी रस्त्या तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथं उपसा सिंचन योजना करता 1958 हेक्टर क्षेत्राचा फायदा आदिवासी बहुल व इसापूर जलाशयातील बुडीत क्षेत्रातील विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो व मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। हिंगोली जिल्हा हा राज्यपालांच्या अनुषंगाच्या अंतर्गत असून शेनोडी रामवाडी रस्त्यावर प्रस्तावित उपसा सिंचन योजनेची सद्यस्थितीची सन 2022 ते 2023 साली 80% अधिकचे दर विचारात घेऊन प्रस्तावित योजनेची अंदाजे किंमत 92,05,00,000 इतकी आहे। या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी शिफारस कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी राज्य शासनाकडे वरील पत्राद्वारे केलेली आहे। यावरून हे अधोरेखित झालेलं आहे की हिंगोली जिल्ह्यातील सदर योजनेला पाणी उपलब्ध आहे, म्हणूनच या योजनेचा समावेश हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या अनुशेषा अंतर्गत होणाऱ्या उपाययोजनात केल्या जाणाऱ्या कामात करून प्रशासकीय मान्यता देण्यात यावी व हिंगोली जिल्ह्यात हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे अशा करता कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन करून या मागणींसाठी जीवन मरणाचा लढा सुरू केलेला आहे। शेकडो शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करून मागणीची तीव्रता दाखवून ही शासन गांभीर्याने लक्ष घालत नाही, म्हणून जोपर्यंत सदर योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी गावकऱ्यांनी जन आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा ठाम निर्धार केला असून आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून उपविभाग कार्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोली समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावी अशी विनंती नंदकिशोर तोष्णीवाल, सरपंच पुष्पा उत्तम कुरवडे, उपसरपंच प्रकाश गणपत गिराम, शिवाजी रामजी मोहळे, सुधाकर तुकाराम मोगले, विद्या प्रज्योत सातव, सुरेखा साहेबराव खिल्लारे, ज्योत्स्ना रामभाऊ काळे, लक्ष्मण सुभाष वाघमारे, सुभाष लिंगू गिरटकर, रेणुका मुंजाजी माओरे, मसोड, लताबाई हिरामन आठवले सरपंच, सुरेश सूर्यवंशी उपसरपंच, साहेबराव विश्राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला संदीप सुळे, विठ्ठल कानाबाराव दिंडे, प्रयागबाई प्रकाश पातोडे, भागवत रमेश भोयर गणेश, आठवले रुस्तम भोयर शिवनी, उमरा हातमाली, राणी कानबारा मस्के सरपंच, जुलेखा नवाब खा पठाण उपसरपंच, मंदाकिनी दत्तराव मस्के, लीलाबाई श्रीराम सोनुळे, अनिता सुभाष काकडे, भागीरथा सटवाजी टाले, लक्ष्मण भिकाजी कांबळे, मुंड सरपंच प्रभू भागोराव टाले, उपसरपंच संजय लिंबाजी बेले, पार्वतीबाई प्रल्हाद टेले, जनाबाई मोतीराम पिंपरे, रंगबाई उत्तमराव टाले, छाया बाबूराव डाखोरे, अर्चना प्रभू टाले रामवाडी, उषा अशोक भोजले सरपंच, बालाजी गंगाराम डाखोरे उपसरपंच, संध्या शिवाजी काळे, पार्वता लक्ष्मण गुहाडे, नीलाबाई दत्तराव काळे, पवन मोतीराम असोले, गीता रवी भोजले, ग्रामपंचायत असोलवाडी, राजाबाई सुदामराव मस्के सरपंच शेनोडी यांनी केली आहे। कळमनुरी गेल्या बरेच दिवसापासून 4 आंदोलन केलेले आहे। वाई फाट्यावर विराड आंदोलन केले, मसूर फाट्यावर रास्ता रोको केलं, तर कलेक्टर ऑफिसला सुद्धा आंदोलन केली, आता आमरण उपोषण केलेलं आहे। तरी सरकारने जर आता दखल घेतलेली नाही या आमच्या पाणी संघर्ष समितीचं, तर आम्ही आत्मदहनाचा इशारा सरकारला आम्ही करू। हे सरकारने या गोष्टीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर पाणी संघर्ष समिती आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सरकारने सोडवावा हीच त्यांना विनंती आहे। शेनोडी रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला मान्यता द्या म्हणून आम्ही गेल्या जवळपास 30 वर्षापासून प्रकरण लावून धरलेलं आहे। हे काही कोणाच्या ताटातलं पाणी नाही, हे आमच्या हक्काचं पाणी आहे। इसापूर धरणाच्या मध्ये जे पाणी शिल्लक आहे त्यामधून
जे पाणी लिफ्ट करून घ्यायचं त्याच्यामधला हा वाटा आहे आणि हे वाटा आम्हाला मिळायला पाहिजे हा आमचा आग्रह आहे। याकरता आम्ही सातत्याने आंदोलन करत राहिलो, रस्ता रोको केलं, त्या योजनेचे जे कामं चालू आहेत नांदेडकडे जाणं त्याचे काम बंद करायला आंदोलन केलं, जलसमाधी आंदोलन केलं, परंतु शासन काही याच्यावर आम्ही प्रत्येक वेळा आंदोलन केलं की एक कागद पुढे जातो एवढंच काम करतो। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शासनाने सांगितलं सर्वे करा, परंतु हे अजून सर्वे करायला तयार नाही। आमची मागणी आहे की हे तात्काळ सर्वे करा आणि प्रशासकीय मान्यता द्या। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निग्रह आहे।